बाणाई, बाणाई, आयुष्यमान भव। बाणाई, आत्तापतूर मला कधी भी कुणी ह्या नावानं हाक नाही मारली। समदे मला बानूच म्हणतात। तुला बाणाई का म्हणालो याची प्रचिती तुला भविष्यात येईलच। आणि आपण कोण? म्हणजे कोणतं महाराज म्हणायचं? आम्ही कोण हे महत्वाचं नाही, पण महत्वाचं आहे ते आमचं कार्य। मणिमल्लांचा सर्वनाश करण्यासाठी आम्ही जो यज्ञ योजला होता तो सफल झाला। तुझ्या महादेवांवरच्या भक्तीची अनुभूती सर्वश्रुत आहे। तुझ्या केवळ एका बिल्वपत्राने पाड्यावरची तुळस समान झाली। त्याचा देखील यज्ञाच्या आहुतीमध्ये उपयोग झाला। श्रेय वाटपाचं कार्य आम्ही करत आहोत। तेव्हा तुला काय आशीर्वाद हवा आहे? माग। म्या म्या काय मागणार महाराज? हा पर महादेवांवरची भक्ती आयुष्यभर करता यावी आणि त्याच्यात बघ कधी भी आहे ना खंड पडू नये। हा बाणाई, ते तर होईलच, पण अजूनही काहीतरी माग। बोल, काय आशीर्वाद देऊ तुला? पर आता काय मागावं कळना झालंय। हाय तेच मागणं पूर्ण व्हावं, तेच आशीर्वाद द्यावा जी। तथास्तु। बाणाई, तुझी श्रद्धा अपरंपार आहे, निस्वार्थी आहे। त्याचं श्रेय तुला मिळायलाच हवं। आम्ही तुला एक आशीर्वाद देतो। याच धनगर पाड्यावर तुझा भावी वर स्वतः येईल आणि तुझं मन जिंकून तुला घेऊन जाईल। महाराज तुम्ही बसतात का? तुम्हाला काय आणून द्यावं? काय म्या काय आणून द्यावं सांगा जी। तुला काही द्यायचंच असेल तर थोडी बिल्वपत्र आणून दे जी। तुला काही द्यायचंच असेल तर थोडी बिल्वपत्र आणून दे। याच धनगर पाड्यावर तुझा भावी वर स्वतः येईल आणि तुझं मन जिंकून तुला घेऊन जाईल।